Yeah, yeah, came through flexing cause they know I got the sauce. Got the presents on me, I can't. आजचा व्लॉग खूप जास्त खास आणि खूप जास्त असा स्पेशल होणार आहे, कारण आजचा व्लॉग आपण शूट करतोय तो म्हणजे वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली या ठिकाणी. तर कुस्तीबद्दल सांगायचं झालं तर माझे आजोबा पण पैलवान होते आणि माझा मामा पण कुस्ती करत होता. त्यामुळं मामानं दिदूला आणि बबडूला पण कुस्ती खेळायला आखाड्यामध्ये घातले. तर आता मी आलोय मामाच्या घरी आणि आता दिदू पण शाळेतून आलेली आहे. दिदू माझ्या मामाची मुलगी आहे. दिदू कोणत्या शाळेला आहेस तू आता? पोद्दार. पोद्दार इंटरनॅशनल. हा आणि आता तू रेसलिंगची पण तयारी करायला चालू केलीस ना? हा मग कसे असते तुझ्या रेसलिंगची तयारी? कधी किती वाजता जातेस? किती तुझं मी जरा शेड्यूल सांग ना. सकाळी उठायचं. हा, किती वाजता उठतेस? मी सकाळी 7 वाजता हा उठायचं. देन ब्रश आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळं वेअर करून स्कूलला जायचं. हम्म. मग 8 वाजता जायचं. 8-10 आणि परत 2ला यायचं घरी. आता आपण दिदू 9 वर्षाचे, सो तिचा आपण डाएट काय काय खावं लागतं ते तिला आपण विचारूया आता. दिदू काय काय खायला लागतं, म्हणजे एक रेसलर जर व्हायचं असेल, म्हणजे आता तू तर आता रेसलर होतेस, तुझा डाएट प्लॅन काय कोणत्या गोष्टी खातेस तू? मी थंडाई पिते आणि ते मटण असतं ना हळदी मीठ वालं ते. हा देन जंक फूड खायचं नाही. हा. नट्स खायचे. नट्स म्हणजे ड्रायफ्रुट्स. ये आणि बॉइल्ड एग्स वगैरे पण खातेस ना? बॉइल्ड. हा बॉइल्ड एग्स बट फ्राय वाले नाही. फ्रायवाले नाही. हा, म्हणजे आपण सगळं खायचं, पण आपण म्हणजे असं जास्त Oily वालं. ऑइली नाही खायचं. म्हणजे सेमच बॉइल्डच गोष्टी खायच्या, फ्राय खायच्या नाहीत, बाहेरचं काय खायचं नाही, बरोबर ना? म्हणजे बाहेरचं काहीच खायच्या नाहीत गोष्टी. हा. जे काय असेल ते प्रोटीन युक्त सगळा डाएट प्लॅन. पण थंडाई पिणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. थंडाई पिणं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं का? हा. हा. Yeah, yeah, came through flexing cause they know I got the sauce. कार्टवेल वगैरे झाल्यावर That's why I came country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Yeah, they can't get like me, rockin' boots and white tee. Designer on my cuff links, something like a movie. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Artist out the ranch, I just told you that I'm bout it. I might take offense if you tell me that you doubt it. That's just what it is, yeah, I'm known to make it rowdy. ते मुलीला पहिलं सांगायचं. त्या मुलीला फोटो तिथं काय आहे? काय Oh, it's been a long hard road, gotta go home. सो चला मग आज जाऊन बघूया पैलवान कशा पद्धतीने प्रॅक्टिस करतात, कशा पद्धतीने कुस्तीचा सराव करतात ते. सो चला मग सगळ्यात आधी तुम्हाला मी दाखवतो मातीचं मैदान कसं असतं, आणि आपण सगळ्यात आधी बघूया मातीचं मैदान. Artist out the ranch, I just told you that I'm bout it. I might take offense if you tell me that you doubt it. That's just what it is, yeah, I'm known to make it rowdy. Then I'm तर माझं नाव ऋषिकेश देवकुदे, माझे गाव भोसे आहे. मी वसंतदादा कुस्ती केंद्रात 7 ते 8 वर्ष झाले सराव करतो. आमच्या तालमीत मॅटवर आणि मातीत ही प्रॅक्टिस होतं. मातीत प्रॅक्टिस केल्यामुळं आपले मैदानी कुस्ती, परत महाराष्ट्र केसरीला बी मातीतले गट असतात. तर आपण मातीवरची इन्फॉर्मेशन घेतली. तर आता आपण आलोय मॅटवरती. सो मॅटवरती सर आपल्याला मॅटच्या कुस्तीची माहिती देतील. आपल्या तालमीची स्थापना 1980 साली तालमीची म्हणजे बांधकाम सुरू झालं आणि 1990 सालीपासून इथं कुस्तीचा सराव सुरू झाला. एक आपल्या तालमीचे संस्थापक पैलवान राम नरवडे, दिनकरराव सूर्यवंशी, शिबी चव्हाण यांच्या कल्पनेतून हे कुस्ती केंद्र उभारले. त्यासाठी वसंतदादा पाटील माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे
त्यांना मोठं सहकार्य लाभलं आणि त्यांच्या सहकार्याने हे कुस्ती केंद्र उभं राहिलं. मातीतील कुस्ती जवळजवळ हनुमान, भीम, महाभारत असू दे, रामायण असू दे, त्यापासून खेळली जाते. त्यानंतर हळूहळू त्या सुधारणा होत परत ही मॅट आलं, मॅटवरची कुस्ती सुरू झाली. त्यामध्ये 2 प्रकारे कुस्ती खेळली जाते, एक फ्री स्टाईल आणि दुसरी गिरको रोमन. गिरको रोमनमध्ये कमरेच्या खालच्या अवयवाला त्यानं म्हणजे कुठलाच उपयोग करायचा नाही किंवा त्याला हात लावायचा नाही, त्याला गिरको रोमन मानले जाते. आणि एक पूर्ण शरीराचा उपयोग करून जी कुस्ती खेळली जाते तिला फ्री स्टाईलमध्ये हळूहळू प्रगती होत मॅटवरील कुस्ती आली. आणि ही कुस्ती मॅटवरील नॅशनल, इंटरनॅशनल, ऑलिम्पिक लेवलला खेळली जाते. त्यामध्ये तर सांगायचं गेलं तर आपल्या कशाबा जाधव यांनी पहिले मेडल आपल्याला ऑलिम्पिकमध्ये मिळवून दिलं याच मॅटवरील कुस्तीमध्ये. तर आता जे काही छोटे पैलवान आहेत ते आता वॉर्मअप करतायत. तर आता बघूया आपण त्यांना. तर आता 2 मॅट आहेत इथं कुस्ती संकुलनामध्ये. तो आहे तो पहिला आहे आणि हा जो आपण बघतोय तो दुसरा मॅट आहे. बेल्स वगैरे पण आहेत आणि इथून आत गेल्यानंतर जिम देखील आहे, तालमीची जिम आहे. सो अशा पद्धतीनं इथं जिम देखील आहे. तर आता आपण कुस्ती बघूया, मातीतली कुस्ती, कुस्तीतली लढत वगैरे कशी असते सो ते बघूया आपण. तर इथं मॅटचं मैदान आहे आणि इथं मातीचं मैदान आहे आणि बरोबर खूप मोठं असं ग्राउंड पण आहे. या तालमीला ग्राउंड पण आहे खूप मोठं. त्या वशिष्ठ कुस्ती केंद्रामध्ये सध्या 2 मॅटवर सराव होतोय आणि मातीचा आता आखाडा स्वतंत्र ह्याच वर्षीपासून सुरू केलेला आहे. मातीचा आखाडा, स्वतंत्र जिम आहे. हे सर्व आपल्याला साई स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया याकडून आपला दरवर्षी मॅट एक 5 वर्षातून एकदा येते. त्यामुळे इथं 2 मॅट उपलब्ध आहेत आणि एक स्वतंत्र लहान मुलासाठी मेस आहे, स्वतंत्र जिम आणि राहण्याची स्वतंत्र व्यवस्था चांगली 5-6 रूम आहेत. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping.